मित्रांनो, आज मी तुम्हाला जो प्रसंग सांगणार आहे, तो माझ्या आयुष्यामध्ये घडलेला एक खराखुरा प्रसंग आहे. त्यावेळी आम्ही इंजिनिअरिंगला होतो. ठाण्यातल्या एका नामांकित कॉलेजमध्ये मी शिकत होतो. माझ्यासोबत माझ्याच कॉलनीतले 3-4 मित्र पण होते. आता लहानपणापासूनच आम्ही सगळेजण एकत्र शिकत असल्यामुळं आमची मैत्री खूपच घट्ट होती. तसं आता 3ऱ्या वर्षाच्या परीक्षा झालेल्या होत्या. सुट्ट्या चालू होत्या. उन्हाळ्याचे दिवस होते. त्याच्यामुळं आम्ही सगळेजण एकदम निवांतच होतो. दुपारी भरपूर ऊन पडत असल्यामुळं संध्याकाळी 5-6 वाजता आम्ही सगळेजण आमच्या सोसायटी शेजारच्या ग्राउंडवर क्रिकेट खेळण्यासाठी एकत्र व्हायचो. माझ्यासोबत माझे 3 मित्र म्हणजे समाधान, सुरेश आणि देवा हे पण नेहमीच असायचे. त्या दिवशी मला वाटतं शनिवार असेल. आम्ही संध्याकाळी क्रिकेट खेळण्यासाठी ग्राउंडवर जमा झालो होतो. पण कालच आमच्या तिघांना पण आमच्या नाशिकच्या एका मित्राचा फोन आला होता. त्याचं नाव मयूर. त्याचं लग्न उद्या म्हणजे रविवारी होतं. सगळं एकदम अचानक ठरलं होतं. आता आमचं ग्राउंडवरचा खेळ झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ ग्राउंडच्या बाजूच्या बाकड्यावर बसून उद्या लग्नाला कसं जायचं याचं नियोजन करायला लागलो. पण त्यात बऱ्याच जणांचं म्हणणं असं होतं, आज मध्यरात्री निघायचं. कारण मध्यरात्री जर आम्ही ठाण्यावरून निघालो तर आम्ही आरामात पहाटेपर्यंत नाशिकला पोहोचणार होतो. रात्रीचं ट्रॅफिक पण कमी असणार आणि त्यातच दिवस उन्हाळ्याचे असल्यामुळं रात्रीचं प्रवास करायलाच बरं वाटायचं. पण आता प्रश्न हा होता की निघायचं कितीला. तसं मी आणि समाधान एका मतावर ठाम होतो की रात्री 12-1 वाजता निघायचं. पण देवा मात्र एवढ्या रात्री प्रवास करण्यासाठी थोडासा घाबरत होता. तसा त्याचा स्वभाव थोडासा भित्राच होता. त्याच्या घरचे देव, भूत असलं सगळं मानणाऱ्यातले होते. त्यामुळे देवा रात्री जाण्यासाठी थोडासा आडेवेडे घ्यायला लागला. पण मी आणि समाधानने त्याची समजूत काढल्यानंतर तो तयार झाला. सुरेशचं काहीच म्हणणं नव्हतं. आता आम्ही सर्वानुमते रात्री 12-1 वाजता निघायचं ठरवलं. पुन्हा आम्ही आमच्या घरी गेलो आणि आम्ही रात्री निघण्याची तयारी करायला लागलो. जेवणं वगैरे करून त्या दिवशी आम्ही लवकरच झोपलो. साधारणतः 12 वाजताचा मी अलाराम लावला होता. 12 वाजता अलारामचा आवाज ऐकून मला जाग आली. मी पटापट माझं सगळं सामान पॅक केलं आणि त्या तिघांना फोन लावले. ते तिघे पण मागे पुढे पण तयार होऊन बसले होते. मी माझ्या 4 व्हीलरमधूनच नाशिकला जाणार होतो. त्या तिघांची तयारी झाल्याची खात्री झाल्यानंतर मी आई आणि पप्पांना सांगून घरातून बाहेर पडलो. जाताना रस्त्यातच माझ्या 3 मित्रांची पण घरं लागत होती. सर्वात आधी मी देवाला पिकअप केलं. त्यानंतर मी सुरेशला पिकअप केलं आणि सगळ्यात शेवटी मी समाधानला पिकअप केलं. मी आता आमची गाडी ड्राईव्ह करत होतो. समाधान माझ्या बाजूच्या सीटवर बसलेला होता आणि मागच्या सीटवर देवा आणि सुरेश हे दोघं बसलेले होते. घड्याळात बघितलं तर जवळजवळ 1 वाजला होता. बाहेरचं वातावरण एकदम शांत होतं. उन्हाळा जरी असला तरी आता रात्रीचा गारवा हवेत पसरल्यामुळं थोडंसं बरं वाटत होतं. तरी पण मी गाडीमधला AC एकदम लोवर ठेवलेला होता. गाडीमध्ये हळू आवाजात गाणं पण लावलेलं होतं. ते गाणं गुणगुणत आम्ही एन्जॉय करत प्रवास करायला लागलो होतो. साधारणतः 1-1.5 तासाने आम्ही शहापूरजवळ पोहोचलो. रात्री झोप पूर्ण झालेली नसल्यामुळे अधूनमधून डोळ्यावर झापड यायची. म्हणून आम्ही शहापूरमध्ये एक ठिकाणी गरमागरम वाफाळलेला चहा पिलो आणि पुन्हा तिथून निघालो आणि साधारणतः अर्ध्या-पाऊण तासाने कसारामध्ये पोचलो. आता घाटाला सुरुवात होणार होती आणि रस्त्याच्या बाजूला तसा बोर्ड पण लावलेला होता. तसं मी माझ्या मित्रांची फिरकी घेण्यासाठी त्यांना म्हणालो, मित्रांनो सावध व्हा, कसारा घाट चालू होत आहे. इथं आपल्याला खूप भूतं बघायला मिळतील. असं मी म्हणल्यानंतर समाधान आणि सुरेश मोठमोठ्याने हसायला लागले. देवाचा चेहरा मात्र खूपच चिंताग्रस्त दिसत होता. त्याचा तो काळजीग्रस्त चेहरा बघून आमच्या तिघांना अजूनच हसू आलं. आणि आता घाटाला सुरुवात झाली. मी माझ्या गाडीचं स्पीड कमी केलं आणि हळूहळू आमची गाडी त्या घाटातून पुढं चालली. वेळ रात्रीची असल्यामुळं आजूबाजूला भयानक काळा अंधार पसरलेला होता.
त्यातच अमावस्या पण जवळ असल्यामुळं आकाशामध्ये चंद्र पण नव्हता. फक्त गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाश झोतामध्ये जेवढं दिसेल तेवढंच आम्हाला आता गाडीमधून दिसत होतं. आणि मला वाटतं आम्ही आता घाटाच्या मध्यापर्यंत पोचलो असेल. देवा आणि सुरेश आता चांगले झोपले होते. समाधान पण पेंगुळला होता. मी मात्र लक्ष देऊन ड्रायव्हिंग करत होतो. आणि अचानक पुढे एक मोठं वळण आलं. मी एकदम हळू स्पीडनं त्या वळणावरून माझी गाडी वळवली आणि अचानक मला रस्त्याच्या डाव्या बाजूला एक लाल रंगातली गोष्ट दिसली. ती गोष्ट आमच्यापासून बरीचशी लांब असल्यामुळं मला ते स्पष्ट दिसत नव्हतं. मी आता हळूहळू माझी गाडी पुढं घ्यायला लागलो तसं माझ्या लक्षात आलं की ती गोष्ट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ती एक बाई होती. तिच्या अंगावर लाल रंगाची साडी होती. मला खूपच आश्चर्य वाटलं. एवढ्या रात्री या घाटामध्ये ही बाई काय करत असेल? मला हे थोडंसं विचित्र आणि विलक्षण वाटलं. पण माझं सुशिक्षित मन भूत केत असल्या गोष्टींवर विश्वास ठेवायला तयार नव्हतं. मला वाटलं की ती बाई कदाचित इथेच कुठेतरी जवळपास राहणारी असावी आणि ती तिच्या घराकडे चाललेली असावी. आणि तिच्या पुढं जाऊन मी माझी गाडी थांबवली. जशी गाडी थांबली तसे गाडीतले माझे सगळे मित्र जागे झाले आणि ते मला विचारायला लागले, विजू काय झालं, गाडी का थांबवलीस? तसं मी त्यांना गाडीच्या मागून येणारी ती लाल साडीतली बाई दाखवली. तसे ते सगळेजण एकदम कावरेबावरे झाले. देवाचा चेहरा तर भीतीने पांढरा फटक पडला. तो म्हणाला, अरे विजू ती बाई आपल्याकडेच येते, तू गाडी का थांबवलीस? तसं मी म्हणालो, अरे ती बाई एकटीच चालली, तिला मदतीची गरज असेल तर तिला आपण लिफ्ट देऊया ना. तसा देवा ओरडायला लागला. तो म्हणाला, अरे तुला काही वेड वगैरे लागले का? एवढ्या रात्री असल्या घाटातून कोण बाई फिरेल? तुम्हाला काही समजतं का नाही? तसं समाधान पण माझी बाजू घेत देवाला म्हणाला, देवा भूत वगैरे काही नसतं, ती आपल्या घरी वगैरे चाललेली असेल, आपण तिला मदत करूया. असं म्हणून समाधानने त्याच्या साईडचा दरवाजा उघडला. ती बाई आता समाधानच्या जवळ चालत आली आणि त्याच्या बाजूने पुढं जाणार तेवढ्यात समाधानने तिला हाक मारली, ओ मावशी, तुम्हाला कुठं जायचं असेल तर चला आमच्यासोबत, आम्ही तुम्हाला सोडतो. आता समाधानने हाक मारल्यानंतर ती 2 मिनटं थांबली, पण तिनं कसलाच रिस्पॉन्स दिला नाही आणि ती पुन्हा पुढं चालायला लागली. पुन्हा मी समाधानला म्हणालो, अरे कदाचित तिला आपल्यासोबत यायचं नसेल, जाऊ दे तिचं तिला. पुन्हा समाधानने दरवाजा लावला आणि आम्ही पुन्हा गाडी हळूहळू पुढं घ्यायला लागलो. आम्ही पुन्हा एकदा तिला पास करून पुढं निघून गेलो. त्याच्यानंतर पुढं अजून एक वळण लागलं. त्या वळणावरून एक मोठा वळसा घेतल्यानंतर मला पुन्हा एकदा गाडीच्या पुढं काहीतरी दिसलं. आता गाडीमधले माझे सगळेच मित्र जागे होते. त्यांना पण सगळ्यांना ती गोष्ट दिसली होती. मी पुन्हा गाडी जवळ घेतल्यानंतर आमच्या लक्षात आलं की ती गोष्ट म्हणजे एक बाईच आहे आणि ती लाल साडीतलीच बाई आहे. पण आता आम्हाला हा प्रश्न पडला की मागच्याच वळणावर आम्हाला एक लाल साडीतली बाई दिसली होती आणि आता या वळणावर पण आम्हाला लाल साडीचीच बाई दिसली होती. आत्ता मात्र गाडीतले सगळेजण घाबरले होते. देवा म्हणायला लागला, तुम्हाला मी म्हणालो होतो ना गाडी थांबवू नका. तसं मी देवाला गप्प बसवत म्हणालो, गप्प रे देवा, ही बाई दुसरी असेल. तसं देवा म्हणाला, दुसरी कसं शक्य आहे? एवढ्या रात्री अंधारामध्ये कुणी बाई माणूस फिरेल का? आणि दोन्ही पण बायका एकदम एकसारख्या लाल रंगाची साडी घातलेल्या असतील का? देवाचं म्हणणं पण खरं होतं. मगासपासून हसणारे खिदळणारे सुरेश आणि समाधान पण आता चांगलेच गंभीर झाले होते. मी पण आता बराचसा घाबरलो होतो. मी पुन्हा एकदा त्या बाईच्या बाजूने गाडी पुढं पास केली. मी पुन्हा त्या वळणातून पुढं गेलो आणि पुन्हा अजून एक तिसरं वळण लागलं आणि त्या वळणाने जसं मी पुढं गेलो तसं समोरचं दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीनच सिरकली. आमच्या सगळ्यांचे डोळेच विस्पारले. देवा तर मोठमोठ्याने किंचाळायला लागला, कारण आता तिसरं वळण पार केल्यानंतर सुद्धा आमच्या पुढं तीच बाई होती, लाल साडीतली. माझी आता भीतीने बोबडीच वळली. हातपाय एकदम थंड पडले. स्टेअरिंगवरचे हात थरथर कापायला लागले. सुरेश पण चांगला घाबरला होता. देवाच्या कुडकुडणाऱ्या दाताचा आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता. समाधान पण भीतीने कावराबावरा झालेला होता. ती बाई आता आमच्या हेडलाईटमध्ये आम्हाला एकदम स्पष्ट दिसत होती. मी 2 मिनटं माझी गाडी थांबवली. मी आता सगळ्यांकडे बघितलं
आणि त्यांना विचारायला लागलो, हा काय प्रकार आहे? ती बाई प्रत्येक वळणावर आपल्या पुढं कशी काय येते? तसं समाधान म्हणाला, ती बाई आपल्या पुढे येत नाही, उलट आपणच फिरून फिरून त्या वळणावर यायला लागलो. या गोष्टीकडे आमचं लक्षच नव्हतं. खरं काय आणि खोटं काय तेच आम्हाला कळत नव्हतं. मी पटकन माझ्या गाडीतला मॅप ओपन केला आणि आमचं लोकेशन सेट केलं आणि आम्ही आता मॅप लावून पुढं जायचं ठरवलं. सध्याची आमची लोकेशन आम्हाला माहीत होती. मी आता पुन्हा हळूहळू गाडी त्या बाईच्या बाजूने पुढं काढायला लागलो. पण आत्ता मात्र मला खूपच भीती वाटत होती. जर अचानक तिच्या बाजूने जाताना तिनं आमच्यावर हल्ला केला तर काय करायचं असं वाटत होतं. मी हळूच घाबरत घाबरत तिच्या बाजूने गाडी पुढं काढली आणि पुन्हा पुढं गेलो. पुन्हा तेच वळण आलं आणि मोठा वळसा घेतल्यानंतर पुन्हा तीच बाई आमच्या समोर आली. मी पुन्हा आमच्या गाडीतल्या मॅपवर बघितलं. समाधान म्हणत होता तेच खरं होतं. आम्ही फिरून फिरून एकाच जागी येत होतो. घड्याळात बघितलं तर रात्रीचे 3 वाजले होते. यावेळी आम्हाला इथं मदतसुद्धा करायला कोणी येणार नव्हतं. मी पुन्हा एकदा गाडी थांबवली. ती बाई गाडीच्या प्रकाशझोतामध्ये पुढं पुढं बघून चालतच होती. मला आता अचानक गाडीमध्ये दम कोंदटल्यासारखं व्हायला लागलं. म्हणून मी गाडीची काच उघडली आणि गाडीचा दरवाजा उघडून बाहेर चाललो. पण खरंच गाडीमधलं वातावरण खूपच बदललं होतं. म्हणून आता माझ्या पाठोपाठ सगळेजण गाडीतून खाली उतरले. गाडीची हेडलाईट चालूच होती. ती लाल साडीतली बाई अजून पण आम्हाला गाडीच्या हेडलाईटमध्ये पुढं पुढं चालताना दिसतच होती. आणि अचानक ती वळणातून अंधारामध्ये निघून गेली आणि आम्ही 5 मिनटं तसे शांत बसलो. आणि तेवढ्यात अचानक समाधानच्या आवाजाने आम्ही भानावर आलो. समाधान म्हणत होता, ते बघा तिकडं. तसं आम्ही गाडीच्या मागच्या बाजूला वळून बघितलं तर ती लाल साडीतली बाई आता पुन्हा दुसऱ्या बाजूने चालत आमच्याकडे यायला लागली होती. आता मात्र आमच्या चौघांची पण अवस्था खूपच बिकट झालेली होती. गाडीच्या अलीकडच्या बाजूला येऊन आम्ही एकमेकांना घट्ट मिठी मारली. सगळेजण किंचाळायला लागलो. ती बाई हळूहळू आमच्या जवळ येतच होती, पण ती आमच्याजवळ आली नाही. ती रस्त्याच्या डाव्या बाजूने चालत चालत पुन्हा गाडीच्या पुढं निघून गेली. तसं माझ्या आता एक गोष्ट लक्षात आली. आपण एका वाईट शक्तीच्या फेऱ्यामध्ये अडकलो. एरवी मी देवाला अशा गोष्टींवरून खूप चिडवायचो, पण आज पहिल्यांदाच मी देवाकडं आशेच्या नजरेनं बघितलं आणि मी त्याला म्हणालो, प्लीज देवा, तुझ्या घरच्यांना फोन लाव. तुझे वडील देवाचे निस्सीम भक्त, तेच आपल्याला काहीतरी मार्ग सुचवतील. तसं देवानं चाचपडत त्याच्या खिशातला मोबाईल काढला आणि त्याने वडिलांना फोन लावला. देवाने फोन लाऊडस्पीकरवर टाकलेला होता. जसं देवाच्या वडिलांनी फोन उचलला तसं देवा मोठमोठ्याने रडायला लागला. तसं देवाच्या वडिलांना पण खूप काळजी वाटायला लागली. ते देवाला धीर द्यायला लागले, पण देवा खूप घाबरलेला असल्यामुळं त्याला काही बोलताच येत नव्हतं. मग मीच देवाच्या हातातून त्याचा फोन घेतला आणि काकांशी बोलायला लागलो आणि मी काकांना आमच्यासोबत घडलेला सगळा प्रसंग सांगितला. तसे काका म्हणाले, तुम्ही त्या बाईला बोलायचा प्रयत्न वगैरे केला होता का? तसं मी म्हणालो, हो. ती बाई एकटी होती म्हणून आम्ही तिला मदत करायच्या उद्देशाने तिला लिफ्टसाठी विचारलं होतं. तसं काकांनी डोक्यावर हातच मारून घेतला. ते म्हणाले, तुम्ही तिच्याशी बोलल्यामुळं तुम्ही तिच्या फेऱ्यामध्ये अडकला. तुम्ही काही न बोलता निघून गेला असता तर तुमच्यासोबत असं काही घडलं नसतं. तसं मी म्हणालो, हो काका, आमची चूक झाली. तसं ते काका आम्हाला सांगायला लागले, आता घाबरून जाऊ नका, घाबरून काहीच होणार नाही. मनातली भीती झटकून टाका आणि देवावर विश्वास ठेवा. 5 मिनटं प्रार्थना करा आणि गाडीमध्ये बसल्यानंतर स्वामी समर्थाच्या नावाचा अखंड जाप चालू करा. ती बाई जर गाडीच्या डाव्या बाजूला असेल तर तिकडं बघायचं टाळा. तुम्ही उजव्या बाजूला बघतच पुढचा प्रवास करा. अशी बरीचशी माहिती काकांनी सांगितली आणि पोचल्यानंतर पुन्हा फोन करायला सांगून त्यांनी फोन ठेवला. आम्ही आता गडबडीने गाडीमध्ये बसलो आणि मी गाडी स्टार्ट केली. सगळ्यांना काय करायचं ते माहीत होतं. पुढे गेल्यानंतर पुन्हा एक मोठं वळण आलं. पुन्हा त्या वळणावरून पुढे गेल्यानंतर आमच्यासमोर ती लाल साडीतली बाई होती, पण आम्ही आत्ता प्रकर्षाने तिच्याकडे बघायचं टाळलं होतं. आम्ही उजव्या बाजूला बघत होतो. मी आता न घाबरता तिच्या बाजूने गाडी पास केली.
तिच्या जवळून जाताना मी मुद्दामून मोठमोठ्याने स्वामी समर्थाचं नाव घ्यायला लागलो आणि थोडंसं पुढं गेलो तसं आम्हाला एक नवीन रस्ता दिसला. म्हणजे आम्ही त्या फेऱ्यातून बाहेर पडलो होतो. पण संकट अजून टळलेलं नव्हतं. आम्ही अजून पण स्वामी समर्थाचं नाव घेतच होतो. जवळजवळ 15-20 मिनटं हा प्रवास चालूच होता आणि एकदाची ती आनंदाची वेळ आली. घाट संपला आणि आम्ही सही सलामत त्या घाटातून बाहेर पडलो. पहाटे 5 वाजता आम्ही आमच्या मित्राच्या घरी पोचलो. दुसऱ्या दिवशी लग्न वगैरे आटपून आम्ही दुपारीच परत आलो. दुपारी आम्हाला त्या घाटातून येताना कसलाच विचित्र अनुभव आला नाही. पण त्या रात्री कसारा घाटात आलेला तो अनुभव मात्र आम्ही आजपर्यंत विसरू शकलेलो नाही.